नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय सुपर डुपर आणि रोमॅन्टिक वळण घेणारा आता ट्विस्ट आपण पाहणार आहोत. अंशुमनचे खरे सत्य समोर आणून नोटाच्या सिरियल नंबरवरून अंशुमनने आता स्वानंदीच्या बाबांचे पैसे घेतले. हे आता स्वानंदी कशी समोर समोर आणते आणि स्वानंदी ही अंशुमनचा खरा चेहरा समोर समोर आणताच आता राजवाड्यांचे घर सोडून गेल्यानंतर वाऱ्याच्या वेगाने अशा कोणत्या दोन भयानक घटना घडतात जेणेकरून समर हा पळतच येऊन स्वानंदीच्या बाबांची घरी येऊन माफी मागतो आणि त्याचबरोबर आता इन्स्पेक्टरला फोन करून अंशुमनला त्याच्या पापाची भयानक शिक्षा देऊन कशी जेलचा रस्ता दाखवतो. त्याच वेळेस आता स्वानंदीची काहीही चूक नसताना आपण विनाकारण स्वानंदीवरती संशय घेतला आणि अविश्वास दाखवला. तो सगळा गैरसमज आता समर कसा मिटवतो, हात जोडून स्वानंदीची माफी मागत आता समर गुलाबाच्या फुलाने स्वानंदीला कसे प्रपोज करतो आणि मानाने आणि प्रेमाने समर आता स्वानंदीला कसे पुन्हा राजवाड्यांच्या घरी घेऊन येतो आणि राजवाड्यांच्या घरी आलेल्या स्वानंदीला आता आजी कशी खरी सून बनवते, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, इकडे आता समरच्या बाबाकडून अंशुमनने गुंड पाठवून पैसे काढून घेतलेले असतात आणि समरचे बाबा आता रिकाम्या हाताने पुन्हा आता हॉस्पिटलमध्ये जाऊन घरी आलेले असतात. स्वानंदीला तर इकडे खूप धक्का बसलेला असतो आणि कशी बशी धावत पळत स्वानंदी ही तिच्या बाबांना भेटते. इकडे मात्र आता स्वानंदीला मलिकाने फोन करून लवकर घरी येण्याचं सांगितलेलं असतं. स्वानंदी तिच्या बाबांना भेटून रोहनला तिच्या बाबांची काळजी घ्यायला सांगते. स्वानंदीने तिच्या बाबाकडून आता त्यांचे पासबुक घेतलेले असते. एफ.डी मोडल्यानंतर पासबुकमध्ये त्या एफ.डीची एंट्री झाल्यानंतर त्या पासबुकची रिसिप्ट आता स्वानंदीला समरला दाखवायची असते, कारण समरचा आता या गोष्टीवरती अजिबात विश्वास नाही आहे हे स्वानंदीच्या लक्षात आलेले असते. आणि स्वानंदीच्या बाबांचे पासबुक घेऊन स्वानंदी आता घरी आलेली असते आणि त्यानंतर स्वानंदी आता बेडरूममध्ये येत समरला ते पासबुक दाखवते आणि म्हणते की बघा, माझ्या बाबांनी खरंच एफ.डी काढली आणि त्या एफ.डीचे पैसे घेऊन ते तुम्हाला देण्यासाठी येतच होते. तर समर आता ते पासबुक बघतो आणि लगेच समर म्हणतो की पण तुम्ही हे मला का सांगताय. तेव्हा स्वानंदी म्हणते की कारण तुमचा आमच्यावरती विश्वास बसत नाही आहे ना म्हणून. आणि तरीसुद्धा पैसे चोरीला गेले हे मानायला आता समर तयारच नसतो. दुसऱ्या दिवशी आता एक माणूस राजवाड्यांच्या घरी अंशुमनकडे आलेला असतो आणि अंशुमनला आता त्याला पैसे द्यायचे असतात. पटकन अंशुमन आता त्याचे पॉकेट काढतो आणि अंशुमन ज्या वेळेस त्याचे पॉकेट काढून त्या पॉकेटातले पैसे आता हातावरती घेतो त्याच वेळेस इकडे आता रोहिणी मेडने कूलर लावलेला असतो आणि त्या कूलरच्या हवेमुळे आता अंशुमनच्या हातातील त्या पैशाच्या नोटा वाऱ्याने उडून खाली पडतात. स्वानंदी त्यावेळेस तिथेच असते आणि पटकन स्वानंदी त्या पडलेल्या नोटा इकडे तिकडे उडालेल्या नोटा गोळा करते आणि स्वानंदी त्या नोटा गोळा करताच आता त्या नोटा बघते आणि स्वानंदीला संशय येतो. पटकन स्वानंदी तिचा मोबाईल काढते. तिच्या मोबाईलमध्ये आता तिच्या बाबांनी पैसे काढल्यानंतर त्या एफ.डीचा फोटो व्हॉट्सअपवरून तिला पाठवलेला असतो आणि तो फोटो आता त्या फोटोमधील नोटांचे सिरियल नंबर आणि या अंशुमनच्या पॉकेटतून उडालेल्या नोटांचा सिरियल नंबर 1 असल्याचे स्वानंदीच्या लक्षात येते. आणि त्यानंतर आता त्या 2 नोटा स्वानंदी आपल्याकडे ठेवते आणि त्या 2 नोटा आपल्याकडे घेऊन स्वानंदी आता समरकडे येते. त्यानंतर स्वानंदी आता तिचा मोबाईल काढून त्या मोबाईलमधील तो नोटांचा फोटो समरला दाखवते आणि स्वानंदी आता समरला म्हणते की ज्या वेळेस बाबा एफ.डी काढायला गेले होते त्यावेळेस त्यांनी त्या पैशाचा फोटो मला मोबाईलवरून पाठवला होता. तेव्हा त्या नोटांचा सिरियल नंबर आणि अंशुमनच्या पॉकेटीतील नोटांचा सिरियल नंबर सेम आहे. ते ऐकताच आता समरला धक्का बसतो आणि समर म्हणतो की काय. तर स्वानंदी म्हणते की हो बघा, या अंशुमनच्या पॉकेटातील नोटा आणि या बाबांच्या नोटांचा फोटो. आता समर ते बघतो आणि समरला मोठा धक्का बसतो. समरला आता खूप राग आलेला असतो आणि रागाने आता समर आता अंशुमनला बोलावतो. अंशुमन तिथे येताच आता समर म्हणतो की अंशुमन, मी विचारलेल्या प्रश्नांची आता सगळी खरे उत्तरे दे. तेव्हा आता अंशुमन म्हणतो काय झालं दादा. समर म्हणतो की स्वानंदीच्या बाबांचे पैसे तुझ्याकडे कसे आले ते ऐकताच आता अंशुमनला धक्का बसतो. अंशुमन म्हणतो की माझ्याकडे काय बोलतोस दादा तू.
तेव्हा आता समर म्हणतो की खोटं बोलू नकोस, तुझ्या पॉकेटमधील पैशाचा सिरियल नंबर आणि स्वानंदीच्या बाबांनी जी एफ डी काढली त्या पैशाचा सिरियल नंबर 1 आहे. हे बघ अंशुमन, जर तुम्हाला खरं सांगितलं नाही तर याचे परिणाम खूप वाईट होतील. आणि लगेच आता समर इन्स्पेक्टरला कॉल करून तिथे बोलावतो आणि आता समरने अंशुमनला अटक करायचे आदेश दिलेले असतात. आता अंशुमनचा खरा चेहरा स्वानंदीने समोर आणलेला असतो. समर म्हणतो की हे बघ अंशुमन, ते सगळे पैसे आत्ताच्या आत्ता तू स्वानंदीच्या बाबांना नेऊन दे, नाही तर तुला यातून कोणीच वाचवू शकत नाही. आणि आता अंशुमन हा समरच्या पाया पडू लागतो. इकडे मात्र आता स्वानंदीला राग आलेला असतो आणि पटकन आता स्वानंदी तिची कपड्यांची बॅग घेऊन अखेर राजवाड्यांच्या घरून रागाने तेथून निघून जाते. तर आता समरला धक्का बसतो आणि आता इकडे स्वानंदी आणि तिचे बाबा खरंच खरं असल्याचा आता आजीला विश्वास वाटलेला असतो. स्वानंदी घर सोडून जाताच आणि अंशुमनचा खरा चेहरा समोर येताच आता आजी पटकन समरला म्हणते की समर, आत्ताच्या आत्ता जा आणि तू स्वानंदीची माफी माग आणि तू त्यांच्यावरती जो अविश्वास दाखवला ना त्याबद्दल त्यांना आता काही बोलू नकोस आणि मानाने स्वानंदीला घेऊन घरी ये. वाऱ्याच्या वेगाने स्वानंदी जाताच आता समर हा अखेर सरपोतदारांच्या घरी येतो आणि त्यानंतर आता स्वानंदीच्या बाबांची समजूत काढून पैसे सगळे काही व्यवस्थित असल्याचे समर आता स्वानंदीच्या बाबांना सांगतो. हात जोडूनच आता समर स्वानंदीच्या बाबांची माफी मागतो आणि म्हणतो की अंशुमनने हा जो काही प्रकार केला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि प्लीज आम्हाला तुम्ही माफ करा. आणि त्यानंतर आता स्वानंदीचे बाबा म्हणतात, अहो समर साहेब, असं काय करताय तुम्ही? यामध्ये तुमची काही चूक नाही आहे आणि आम्हाला ते पैसे तुमचं देणंच होतं. आता समर म्हणतो की खरं तर मी तुमच्यावरती विश्वास ठेवायला हवा होता, पण माझ्याकडून सुद्धा खूप मोठी चूक झाली आणि मला आता सत्य कळालेलं आहे. हात जोडून आता समर स्वानंदीची सुद्धा माफी मागतो आणि म्हणतो की मला माफ करा आणि मला हे माहीत नव्हतं, बरं झालं ही गोष्ट तुम्ही माझ्या समोर आणून दिलीत आणि यामध्ये आता तुमची काही चूक नाही आहे. तेव्हा लगेच आता त्याच्या खिशातील गुलाबाचे फूल समर काढून आता स्वानंदीसमोर धरतो आणि म्हणतो की आज मी तुम्हाला मानाने घरी घेऊन जायला आलो आहे आणि जी घरी तुमची वाट बघते. तेव्हा आता समरने प्रेमाने गुलाबाचे फूल स्वानंदीसमोर धरलेली असते. तर आता स्वानंदी आता खूप खुश झालेली असते. इकडे आता रोहन, आदिरा ते सुद्धा फार खुश होतात आणि हसतच आता आदिरा म्हणते, वा पिंट्या दादा वा. आणि लगेच आता आदिरा म्हणते, नंदुताई अगं घे, फूल घे. आणि अखेर स्वानंदी ते गुलाबाचं फूल घेऊन समरच्या प्रेमाचा स्वीकार करते. आणि त्यानंतर आता समर म्हणतो की आता तुम्ही काळजी घ्या आणि टेन्शन घेऊ नका. आता त्यानंतर प्रेमाने समर हा स्वानंदीला घेऊन पुन्हा आता राजवाड्यांच्या घरी निघालेला असतो. सगळ्यांना पुन्हा समर हात जोडतो आणि मानाने स्वानंदीला घेऊन अखेर समर राजवाड्यांच्या घरी येतो. समर स्वानंदीला बरोबर आल्याचे बघून इकडे आजीला खूप आनंद झालेला असतो, पण त्याचबरोबर आता इकडे मलिकाचा डाव तिच्यावरच उलटलेला असतो. अंशुमनला अटक झालेली असते आणि समर आणि स्वानंदीला बघताच आता मलिकाचा चेहरा रडवेलासा होतो आणि एकाच मिनिटात स्वानंदीने मलिकाला रडवलेलं असतं आणि समरला वाकवलेलं असतं आणि स्वतः मानाने आता राजवाड्यांची सून बनवून आजीच्या मनातील सगळा गैरसमज दूर करून एका झटक्यात स्वानंदीने सगळ्यात मोठा पल्ला गाठलेला असतो. आजी आणि समरचा विश्वास संपादन करून आता मलिकाला तिचा डाव तिच्यावरच उलटून स्वानंदीने एकाच दगडात 3 पक्षी मारलेले असतात. आणि त्याचबरोबर आता समर आणि आजीचे स्वानंदीसोबतचे नाते पुन्हा आता स्वानंदीने घट्ट केलेले असते आणि समरने एका झटक्यात आता स्वानंदीवरती प्रेम दाखवून स्वानंदीला प्रेमाचे प्रपोज केलेले असते. मानाने आता स्वानंदी ही घरी येताच आजीला खूप आनंद होतो. प्रेमाने आजी आता स्वानंदीला
तिच्या बेडरूममध्ये घेऊन जाते आणि म्हणते की स्वानंदी, आजपासून ही तिजोरी मी तुझ्या हाती सोपवत आहे आणि मला माहिती आहे आणि खात्री आहे की तू याची आता नक्की हे सगळं सांभाळू शकतेस. आणि लगेच आजी ही त्या तिजोरीचा ॲक्सेस कोड स्वानंदीला सांगते आणि म्हणते की हे बघ, आता स्वानंदी यापुढे हुशारीने वाग. बघितलं ना, तुझ्यावरती कसे आरोपामागून आरोप झाले, पण ते आरोप तू धुडकावून लावलेस. तेव्हा या घरातील माणसापासून सावध राहा आणि तुझ्या पिंट्या दादाला आणि कायम या घराला असं एक बांधून ठेव. आता ती ऐकताच आता स्वानंदी खूप खुश झालेली असते आणि आजीने स्वानंदीला खऱ्या अर्थाने बनवलेली असते राजवाड्यांची खरी सून आणि समरने प्रेमाची बायको. आणि एका झटक्यात मलिकाला रडवून, समरला वाकून स्वानंदी झाली असते ती खरी सून. तर लवकरच येणारा हा एपिसोड मित्रांनो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी, या मालिकेचे जे काही अपडेट सगळ्यात अगोदर बघण्यासाठी आपल्या चॅनलला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा.